नमस्कार, मी वृषाली. पुन्हा तुम्हा सर्वांचं मोर डिजिटलमध्ये खूप खूप स्वागत. आपण गेल्या व्हिडिओमध्ये प्रोनाउन्स बघितले होते. त्या प्रोनाउन्समध्ये आपण डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन्स बघितले होते. त्या डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन्समध्ये आपण धिस, दॅट बघितलं होतं. तुम्हाला लक्षात येत नसेल तर तुम्ही तो व्हिडिओ एकदा बघा प्रोनाउन्सचा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन्स म्हणजे काय? डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन्स म्हणजे दर्शवाचक सर्वनाम. म्हणजे एखादी वस्तू आपल्यापासून किती लांब आहे, जवळ आहे, एकवचनी आहे का अनेकवचनी आहे हे कळतं. Demonstrative are words that point to object and indicate their distance. They help us identify whether things are near or far, whether they are singular or plural. Okay? आता this for singular object. This म्हणजे एक, हे. This is used for when pointing to single object. It describes something that is near to you. आता इथे तुम्ही बघा, हा टेबल आहे, टेबलावर फ्लॉवर पॉट आहे. आता मी काय म्हणणार? This is a flower pot on the table. This is a my mobile. माझ्याजवळ मोबाईल आहे. This is a pen. This is mobile. This is a computer. ज्या वस्तू एकच वचनी आहे पण ती माझ्याजवळ आहे, तेव्हा मी काय म्हणणार? This. This is a flower pot on the table. Okay? That for far object. Far म्हणजे लांब. When we say that, we refer to something that is not near to us. For example, that is a rainbow. It shows a rainbow is far away. That कशासाठी वापरतात? फार. एकच वचनी आहे पण ते लांब आहे. रेनबो म्हणजे इंद्रधनुष्य कुठे? आकाशात असतं. That is a table. टेबल लांब आहे. लांब आहे पण एकच आहे. ओके. That is a book. एकच बुक आहे पण ते लांब आहे. That is a sky. एकच आभाळ आहे पण ते लांब आहे. That is a star. एकच चांदणी आहे पण ती लांब आहे. एकच आहे पण ती लांब आहे. वस्तू एकच आहे, लांब आहे, तेव्हा आपण वापरतो that. आणि जेव्हा वस्तू एकच आहे आणि ती जवळ आहे, तेव्हा आपण वापरतो this. ओके. These for plural object. These आणि these मध्ये गोंधळ होतो. These हे एकासाठी वापरतात. These अनेक वचनी. माझ्याजवळ खूप पेन्सिल्स आहेत, खूप पेन्स आहेत, खूप बुक्स आहेत. तेव्हा काय म्हणतात? These are pencil, these are pens, these are books. Okay? These are pencil when we use close to us. When it refers multiple object nearby, we use these. आपल्याजवळ खूप वस्तू आहे, पण त्या जवळ आहेत. तुमच्या जवळ आहे आणि खूप आहे, तेव्हा काय वापरतो आपण? These. These are mangoes. These are pencils. These are an apples. Okay? खूप आहेत ना? तुमच्याकडे खूप आहे, पण अनेक वचनी आहेत. तुमच्या जवळ आहे, अनेक वचनी आहे, तेव्हा these वापरतात. These आणि these मध्ये गोंधळ होतो, तेव्हा लिहिताना, वाचताना नीट बघून लिहा आणि वाचा. ओके? Those for distance object. आपल्यापासून लांब आहे पण खूप आहेत. मगाशी आपण बघितलं that एकच आहे पण लांब आहे. आता those लांब आहे पण खूप आहेत. Those is used for multiple objects that are away from you. For example, those birds are sitting on a tree branch. Tree branch म्हणजे झाडाच्या फांदीवर खूप पक्षी बसले आहेत. एकापेक्षा खूप आहेत ना? खूप आहेत. मग तेव्हा काय वापरतो? Those. एकापेक्षा जास्त आहे. Those birds are sitting on a branch. एकापेक्षा जास्त आहे पण खूप लांब आहे, तेव्हा आपण वापरतो those. आता इथे सिंग्युलर आणि प्लुरल. आता इथे बघा चित्रामध्ये काय दिसतं? एकच ऍपल आहे. This when referring to one object that is near to you. एकासाठी एकच वचनी आहे, एकच वस्तू आहे, तेव्हा this. That indicate that object, one object that is far away from you. एकच आहे पण तुमच्यापासून लांब आहे, तेव्हा that. अनेक आहेत पण तुमच्या जवळ आहे, तेव्हा these. अनेक आहेत पण तुमच्यापेक्षा लांब आहे, तेव्हा काय वापरतो? those. एकदा परत समजून घ्या. हे एकदा these, that, these, those केव्हा वापरायचं आहे तुम्हाला कळायलाच हवं, लक्षात यायलाच हवं. तर तुम्हाला कम्युनिकेशनला, लिहायला, बोलायला सोपं पडतं. जेव्हा माझ्याकडे वस्तू जवळ आहे तेव्हा these. जेव्हा वस्तू एकच आहे आणि लांब आहे तेव्हा that. These. माझ्याजवळ खूप पेन्सिल्स आहेत, तेव्हा माझ्या जवळ आहेत, तेव्हा काय वापरणार? these. Those. लांब आहे पण खूप आहेत, तेव्हा those.
ह्याचे बेसिक रूल्स एकदा फक्त लक्षात घ्या. दिस यूज फॉर वन थिंग, तुमच्या जवळ आहे. दॅट वन थिंग, पण तुमच्यापासून लांब आहे. दिस खूप आहे पण तुमच्या जवळ आहे. आणि दोज खूप आहेत पण तुमच्यापासून लांब आहे. हे बेसिक रूल्सची तुम्ही प्रॅक्टिस केली की तुम्हाला बोलायचा, लिहायचा, कम्युनिकेशनचा कॉन्फिडन्स येत जाईल. लक्षातच ठेवायचे हे नेम. आता हे मॅच द सेंटेन्स विथ इमेज. आता इथे चित्रात काय दिसते? कॅट आहे आणि एका चित्रात रस्ता आहे, त्याच्या साईडला झाड आहे. आता इथे कॅट आहे, माझ्या टेबलावर समोर कॅट बसली. तर मी काय करणार? दिस इज अ कॅट ऑन द टेबल. माझ्या जवळ आहे ना, पण जर का ती लांब बसली तर मी काय बोलली? दॅट इज अ कॅट ऑन द टेबल. टेबल माझ्यापासून लांब आहे, कॅट माझ्यापासून लांब आहे, एकच आहे, तेव्हा मी काय वापरणार? दॅट. पण जेव्हा ती जवळ आहे तेव्हा मी काय म्हणणार? धीस. ट्री, दॅट इज अ ट्री अक्रॉस द स्ट्रीट. रस्त्याच्या एका साईडला ते तिथे झाड आहे. झाड कुठे आहे? एका साईडला आहे ना, म्हणून. आता एकदा बघून घेऊ पुन्हा. दिस इज सिंग्युलर अँड नियर. दॅट इज फॉर सिंग्युलर अँड फार अवे. These is for plural and near. Those is for plural and far away. ह्याचे हे नियम लक्षातच ठेवा. याची व्यवस्थित प्रॅक्टिस झालीच पाहिजे. आता तुम्हाला हे फिल इन द ब्लँक्स आहे, रिकाम्या जागा भरा. तुम्हाला याची उत्तरं मला कमेंट मध्ये द्यायची. ओके, मी कमेंट चेक करेल आणि तुम्हाला करेक्ट असेल काही असेल ते सांगेल, रॉंग असेल तर तेही सांगेल. ओके, आता फिल इन द डॅश इज माय बुक. जवळ आहे आणि सिंग्युलर आहे तेव्हा काय वापराल ते सांगा. डॅश आर युअर शूज. फार आणि अनेक वचनी आहे, प्लुरल फॉर्म आहे. कॅन यू सी दॅट बर्ड. फार आहे पण सिंग्युलर आहे. लुक ॲट डॅश फ्लॉवर. नियर आहे पण प्लुरल आहे. तुम्हाला याची हिंटही आहे. धीस समथिंग नियर सिंग्युलर, दॅट फार आणि सिंग्युलर, धीस नियर आणि प्लुरल, दोज फार आणि प्लुरल. ओके, मला या सगळ्यांची उत्तरं मला तुम्ही कमेंट मध्ये द्यायची. ओके, ही एक अजून एक्सरसाइज आहे तुम्हाला. इन दिस पिक्चर विच ऑब्जेक्ट्स आर नियर अँड विच ऑब्जेक्ट्स आर फार अवे. मेन्शन देअर नेम्स अँड व्हॉट विल यू यूज फॉर देम. या चित्रामध्ये एक मुलगा आहे, त्याच्या आसपास खूप वस्तू आहेत, खूप गोष्टी आहेत. तुम्हाला एक लिस्ट करायची आहे, त्याच्या जवळ असणाऱ्या कुठल्या, नियर आणि एकच, लांब आणि खूप कुठले आहेत त्यांची लिस्ट करा. आणि त्याच्यासाठी तुम्ही काय वापरणार हे मला तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा. आय होप तुम्हाला कळलं असेल. धीस हे एकवचनी आणि एकच पण तुमच्या जवळ आहे तेव्हा धीस. दॅट एकच वचनी आहे पण लांब आहे तेव्हा दॅट. दीज, THESE, दीज. दीज खूप आहे पण तुमच्या जवळ आहे आणि दोज खूप आहे पण तुमच्यापासून लांब आहे, प्लुरल फॉर्म. हे एवढे लक्षात ठेवा, तुम्हाला नक्कीच येईल. काही डाऊट असेल तर कमेंट मध्ये मला नक्की विचारा, मी होते. आणि ह्या दोन्ही एक्सरसाइजचे मला उत्तर कमेंट मध्ये नक्की कळवा. ओके, पुढचा व्हिडिओ लवकर येईल. थँक्यू.